आवाज सर्वसामान्यांचा। खटाव मान तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील मागील 4 ते 5 दिवसांपासून वळीवाच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी झालाय। कातरखटाव परिसरात काही ठिकाणी वादळ वारा पावसामुळे झाडं कोलमडली गेली आहेत। या उन्हाळी पडलेल्या पावसामुळे करपून चाललेल्या ऊसाला मात्र चांगलेच जीवदान मिळाले। या अचानक पडलेल्या पावसामुळे उखाड्यापासून लोकांना चांगलाच गारवा मिळालाय। भागात खरीप पेरणी करण्यापुरता पाऊस झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करतायत। मे महिन्याच्या सुरुवातीपासून उष्णतेने कहर केला होता। खोडवा तसेच नवीन लागण केलेली ऊसाची पिकं करपून चाललेली दिसत होती। उष्णतेचा पारा 41 अंशाकडे गेला होता। प्रचंड उष्णता वाढत चालली होती। आभाळात पावसाचे काळे ढग दिसायला लागले होते। उन्हाळी पाऊस कधी पडणार याकरिता शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या। मागील 5 दिवसांपासून भागात 2 ते 3 पावसाच्या दमदार सरी कोसळल्याने बऱ्यापैकी हवेत गारवा होऊन जळून चाललेल्या पिकांना उभारी मिळाली आहे। यामुळे खरीपाच्या मशागतीच्या कामाला वेग येणार असे दिसून येत आहे। मे महिन्यात होत असलेला हा पाऊस शेतीसाठी अत्यंत पोषक ठरणार आहे। महिन्यातील मृग नक्षत्रावर शेतकरी शेतात पेरणीच्या कामाला सुरुवात करीत असतात। त्यासाठी पावसाची अत्यंत गरज भासते। एकीकडे महागडी खते, बियाणे, औषधे याचा विचार शेतकऱ्यांना करावा लागत आहे। गेल्या 6 दिवसांपासून हवेतला गारवा आणि काहीच नसण्यापेक्षा बऱ्यापैकी झालेल्या पावसामुळे खरीप पेरणीला वेग येणार असं दिसून येत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। नुकतंच 2-3 दिवस झाले, 2-4 दिवस झाले पावसाने वाऱ्यासह, वादळी वाऱ्यासह दाळमोळी, पळसगाव, कातरखटाव भागात चांगलंच थैमान मांडली। तर आता इथे पळसगावचे शेतकरी भेटलेत आपल्याला, त्यांना विचारून घ्या काय परिस्थिती पावसाची। पाऊस आहे, भयान पाऊस आपल्याला पडला। वारं 1 नंबर पाऊस झाला। वारं काय जवळ थोडा पाऊस मोठा झाला, पण आणखी पाऊस भरपूर पडला। परवाचं वादळ कसं होतं पळसगावाकडून इकडून इनकुळकडून आगासवाडी, इनकुळकडून, खातवाकडून। बरं, आता खरीपासाठी कसा पाऊस आहे? खरीपाला बरंच म्हणायचं पाऊस चांगला, बरंच म्हणायचं पेरण्या होतील, पेरण्या होणार की आता जाऊ पहिले बी पडलेलं उगायला लागले। बरं, आता ओल किस्त आहे शेतामध्ये 2-2.5-3 फूट वर गेली। 2-2.5 फूट ओल गेली। हो, पावरून पाणी निघाले बाहेर। 2.5 फूट म्हणताय का इंच म्हणताय? नाही, फूट 2 फूट 2-3 2.5 फूट गेले, पण नांगर बरोबर गेले खाली। अच्छा, जमिनीत ओल आता म्हणजे शेतामध्ये जमिनीत ओल किती आता? 2 इंच, 3 इंच गेले, 4 इंच, 6 इंच, 5-7 इंच असं। मग तुम्ही आता 2.5 फूट म्हणला, 2.5 फूट म्हणजे काय? म्हणजे 2.5 फूट म्हणजे कसं आहे, नांगरट आहे का नाही, त्या नांगरटे बरोबर पाणी खाली सगळं वावरून बाहेर पाणी। हां, म्हणजे नांगरटीतून पाणी वाहून निचरा झालेला असं म्हणतात। म्हणजे आता मग तुम्ही म्हणताय खरीपाची पेरणी होऊ शकते आपल्या भागात, खेड्यापाड्यात, कातरखटाव परिसरात आरामशीर पेरणी होईल खरीपाची असं म्हणतात। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।